जॉबच्या हबमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण एका जबरदस्त संधीबद्दल बोलणार आहोत. ती म्हणजे राज्य उत्पादन शुल्क विभागाची 2026ची भरती प्रक्रिया. चला तर मग या भरतीबद्दलची सगळी माहिती अगदी टप्प्याटप्प्याने सोप्या भाषेत समजून घेऊया. सगळ्यात आधी हा आकडा बघा. तब्बल 1232 पेक्षा जास्त. हो, बरोबर ऐकलं. इतक्या नवीन सरकारी पदांना मंजुरी मिळाली आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की ही किती मोठी भरती मोहीम असणार आहे. एक जबरदस्त संधी आहे ही. तर जॉबच्या जॉब हबवर आपला उद्देश अगदीच सरळ आहे. या भरती प्रक्रियेमधला प्रत्येक लहान मोठा तपशील एकदम व्यवस्थित आणि सोप्या भाषेत समजून घ्यायचा आहे. म्हणजे काय की तयारी योग्य दिशेने झाली पाहिजे. चला तर मग पटकन बघूया की आज आपण नक्की काय काय कव्हर करणार आहोत. सगळ्यात आधी ही संधी किती मोठी आहे ते पाहू. मग कोणती पदं उपलब्ध आहेत, त्यासाठी शैक्षणिक आणि शारीरिक पात्रता काय लागेल, निवड प्रक्रिया कशी असेल, पगार आणि फायदे काय मिळतील, आणि शेवटी तयारीसाठी पुढचं पाऊल काय असेल, या सगळ्यावर आपण बोलणार आहोत. तर सुरू करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून. एक मोठी भरती संधी. खरं तर महाराष्ट्रात जे कोणी सरकारी नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी ही खूपच महत्त्वाची बातमी आहे. आणि विशेषतः ज्यांचं शिक्षण 10वीपर्यंत झालं ना, त्यांच्यासाठी तर ही एक सुवर्ण संधीच आहे असं म्हणायला हरकत नाही. ओके, तर संधी मोठी आहे हे तर कळलं, पण मग यात नक्की कोणती पदं असणार आहेत? चला आता आपल्या पुढच्या सेक्शनमध्ये हेच पाहूया की राज्य उत्पादन शुल्क विभागात नेमक्या कोणत्या जागा निघणार आहेत. तर इथे आपल्याला विविध प्रकारची पदं दिसतायत. यात जवान म्हणजेच दारूबंदी पोलीस, जवान वाहनचालक, चपराशी, लघुलेखक आणि लघु टंकलेखक अशा पदांचा समावेश आहे. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे असं कळतंय की यातल्या जवान आणि चपराशी या 2 पदांसाठी सर्वात जास्त जागा निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे तयारी करणाऱ्यांसाठी ही खूप मोठी संधी ठरू शकते. ठीक आहे, पदं कोणती आहेत ते पाहिलं. आता वळूया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, तो म्हणजे पात्रता. म्हणजे या पदांसाठी कोण अर्ज करू शकतं. यात आपण शैक्षणिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारच्या पात्रतांबद्दल सविस्तर बोलूया. इथे बघू शकता, प्रत्येक पदासाठी शिक्षणाची अट वेगवेगळी आहे. जवान किंवा चपराशी पदासाठी अर्ज करायचा असेल तर किमान 10वी पास असणं गरजेचं आहे. जवान वाहनचालक या पदासाठी 7वी पास आणि सोबत हलकं वाहन चालवण्याचा परवाना म्हणजे LMV लायसन्स लागेल. आणि लघुलेखक किंवा लघुटंक लेखक या पदांसाठी 10वी पास तर हवंच, पण सोबत टायपिंग आणि स्टेनोचं सर्टिफिकेट असणंही बंधनकारक आहे. आता एक गोष्ट इथेच स्पष्ट करूया. पुढे आपण जी शारीरिक पात्रतेबद्दल बोलणार आहोत ती फक्त आणि फक्त जवान आणि जवान वाहनचालक या 2 पदांसाठीच आहे. बाकीची जी पदं आहेत जसे की चपराशी किंवा लघुलेखक, त्यांना हे नियम लागून नाहीत. हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. चला तर आता शारीरिक निकष काय आहेत ते पाहूया. पुरुष उमेदवारांसाठी उंची किमान 165 सेंटीमीटर तर महिला उमेदवारांसाठी 160 सेंटीमीटर असायला हवी. छातीच्या बाबतीत फक्त पुरुष उमेदवारांसाठी न फुगवता 79 सेंटीमीटर आणि फुगवावून त्यात किमान 5 सेंटीमीटरचा फरक यायला हवा. आणि हो, महिला उमेदवारांसाठी वजनाची अट आहे. त्यांचं वजन कमीत कमी 50 किलो असणं आवश्यक आहे. पात्रता समजली. आता पुढचा प्रश्न, निवड कशी होणार? तर ही निवड प्रक्रिया 4 वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये विभागलेली आहे. उमेदवारांना प्रत्येक टप्प्याला सामोरं जावं लागेल. चला तर मग हे 4 टप्पे कोणते आहेत ते समजून घेऊया. तर हा आहे निवडीचा संपूर्ण प्रवास. पहिला टप्पा असेल लेखी परीक्षा, जी कम्प्युटरवर होईल. तो पार केल्यावर दुसरा टप्पा असेल शारीरिक चाचणी. त्यानंतर तिसरा टप्पा आहे कौशल्य चाचणी. आणि सगळ्यात शेवटी असेल कागदपत्रांची पडताळणी. आणि हे लक्षात घ्या की पुढच्या टप्प्यात जायचं असेल तर आधीचा टप्पा पास करणं कंपल्सरी आहे. चला मग या निवड प्रक्रियेतल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यापासून म्हणजेच लेखी परीक्षेपासून सुरुवात करूया. पाहूया याचा पॅटर्न कसा आहे. तर लेखी परीक्षा असणाऱ्या एकूण 120 गुणांची आणि यात 4 विषय असतील. बुद्धिमत्ता चाचणी, सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे प्रत्येक विषयाला अगदी समान महत्त्व दिलंय. प्रत्येकी 30 गुण. आता एक खूप महत्त्वाची सूचना, या परीक्षेत नेगेटिव्ह मार्किंग आहे. म्हणजे प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी तुमचे 0.25 म्हणजेच 1/4 गुण कापले जातील. त्यामुळे उत्तरं देताना खूप विचारपूर्वक आणि अचूक द्यावी लागतील. अंदाजपंचे उत्तरं देणं इथे महागात पडू शकतं. लेखी परीक्षा झाली की नंबर लागतो शारीरिक चाचणीचा, जी एकूण 80 गुणांची असेल. यामध्ये 3 इव्हेंट्स आहेत. पुरुष उमेदवारांसाठी 1.5 किलोमीटर आणि महिलांसाठी 1 किलोमीटर धावणं यासाठी 30 गुण आहेत. त्यानंतर 100 मीटर स्प्रिंटसाठी दोघांनाही 30 गुण आहेत. आणि तिसरा प्रकार म्हणजे गोळाफेक,
ज्यासाठी 20 गुण ठेवण्यात आले आहेत. चला आता त्या मुद्द्यावर येऊया ज्याची सगळेच जण आतुरतेने वाट पाहत असतात, तो म्हणजे पगार. तर ह्या पदांसाठी वेतन आणि इतर फायदे काय असतील याचा आढावा घेऊया. तर पगाराचे आकडे बघितले तर ते नक्कीच आकर्षक आहेत. चपराशी पदासाठी महिन्याला साधारण 25,000 रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो. जवान किंवा वाहनचालक पदासाठी हा आकडा 45,000 रुपयांपर्यंत जातो आणि लघुलेखक पदासाठी तर तब्बल 60,000 रुपयांपर्यंत वेतन मिळू शकतं. आणि लक्षात घ्या, हा फक्त बेसिक पगार नाहीये. याच्यावर सरकारी नियमांप्रमाणे महागाई भत्ता म्हणजे DA, घरभाडे भत्ता म्हणजे HRA आणि वैद्यकीय सुविधांसारखे इतर अनेक फायदेसुद्धा मिळणार आहेत. बरं, तर आपण जवळजवळ सगळी माहिती पाहिली. आता शेवटच्या आणि महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया, तो म्हणजे निष्कर्ष आणि पुढचं पाऊल. म्हणजे आता या संधीसाठी तयारी नेमकी कशी करायची. इथे एक अत्यंत महत्त्वाचा सल्ला दिला गेला आहे, तो म्हणजे उमेदवारांनी आतापासूनच लेखी आणि मैदानी परीक्षेचा सराव सुरू करावा. कारण अधिकृत जाहिरात कधी येऊ शकते, त्यामुळे वेळ वाया न घालवता आत्तापासूनच लेखी आणि फिजिकल दोन्हीची तयारी सुरू करणं खूप गरजेचं आहे. आणि हो, एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची आहे, या भरतीला मंजुरी मिळाली आहे, पण अर्ज कधी करायचा, त्याची शेवटची तारीख काय असेल, या सगळ्या गोष्टी अधिकृत जाहिरात आल्यानंतरच स्पष्ट होतील. पण तोपर्यंत थांबायचं नाहीये, तयारी मात्र सुरूच ठेवायची आहे. जॉबच्या जॉब हब पाहिल्याबद्दल धन्यवाद.